महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निलंगा मतदारसंघात प्रथमच लातूर काँग्रेस श्रेष्ठी सौता जातीने लक्ष देऊन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांच्यासाठी प्रचार मग्न असताना सर्व मतदारसंघाला पाहायला मिळाले। आज अंबुलगा बुजुर्ग या गावात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार अमित देशमुख म्हणाले की निलंगा मतदारसंघात जनता दस्तूरखुद्द सांगते आम्हाला परिवर्तन हवंय, त्यामुळे आता निलंगा मतदारसंघाचा होणारा 2024चा आमदार अभय साळुंखे असतील आणि त्यासाठी आपण सारेजण मेहनत करून घेऊ। अभय हा विधानसभेत पाठवू, कारण लातूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघावर महाविकास आघाडी मोठ्या फरकाने विजयी होईल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी आयोजित अंबुलगा बुजुर्ग येथील जाहीर सभेत व्यक्त केला। यावेळी महेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षात लांबोटा येथील असंख्य तरुणांनी आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते प्रवेश केला। काँग्रेस पक्षात या सर्व तरुणांचा कौतुक करत स्वागत करण्यात आला। यावेळी माजी खासदार सुधाकर शृंगारे, अशोकराव पाटील निलंगेकर, संजय शेट्टे, डॉक्टर अरविंद भातांबरे, अजित माने, अंबादास जाधव, हमीद शेख, हरिभाऊ सगरे, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील उजेडकर, सुधीर मसलगे, चक्रधर शेळके, राजकुमार सततापुरे, महिला तालुका अध्यक्षा आरतीताई बालाजी भंडारे, सुधाकर पाटील, इस्माईल लदाफ, महेश देशमुख, मुजीब सौदागर, तुराब बागवान, सफदर कादरी, बाबा बिब्राले सह पक्षाधिकारी व कार्यकर्ते सह विराट सभेच्या हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती पाहायला मिळाली। लोक बोलतायत आणि हेच मी सांगितलं, महाराष्ट्रातच महाविकास आघाडीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय, दिवसेंदिवस त्याच्यात वाढ होते आणि लातूरमध्ये तर त्यात आम्ही आघाडी घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होईल आणि त्याची घोषणा आज आपण केलेली आहे। आज आपण धाराशिवमध्ये होता, सिस्टीमध्ये होता, कसं प्रतिसाद वाटतं, कशा प्रतिसाद महाविकास आघाडीला 2/3पेक्षा जास्त जागा महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून येतील आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागेल। 24 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आपल्या सरकार स्थापनेचा दावा करेल। लोकांमध्ये जी उत्सुकता आहे की आमदार अमित देशमुख मुख्यमंत्री पदावरती राहिले तर अधिक महाविकास आघाडी निर्णय घेईल। महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते आहेत, मी त्या स्पर्धेत नाही। भाजपचे आमदार संभाजी पडणकर आणि उमेदवार एक सांगितलं की अमित देशमुख यांना सुद्धा माझा पराभव करण्यासाठी निलंगा मतदारसंघात जावं लागेल। माझा पराभव करण्यासाठी अमित देशमुख यांना निलंगा मतदारसंघात फिरावं लागतं सभेला चालू आहे आणि निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये निलंग्याचा 72 मतदार हा निर्णय घेणार आहे आणि पक्षाच्या प्रचारासाठी जसं मी निलंग्यात आलोय, औषधही आलोय, उदगीरलाही गेलोय, अहमदपूरलाही गेलोय, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी गेलोय, महाराष्ट्रात गेलोय, त्यामुळं त्यांनी स्वतःचं एवढं महत्व वाढून घ्यायची गरज नाही। मी माझी गॅरंटी म्हटली होते, आपण काय सांगा? अभय साळुंखे म्हणजे मी माझी गॅरंटी सांगितली होती, आपण काय सांगा? ते खरं आहे, अभय साळुंखे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ते निवडून येतील आणि त्याची गॅरंटी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। थँक्यू। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी नईम खतीब, निलंगा, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।